आणि लहानपणापासून कुस्ती माझी सगळीत पहिलं शिवाजी स्टेडियमला झाली की मी पहिल्या दर्शनाला येत होतो आणि आज महाराष्ट्र केसरी गदा घेऊन पहिलं इथं झालेलो आहे. कशी तयारी कशी केली तयारी जय्यत केली होती तुझ्यासाठी? हो नक्की भरपूरच वडिलांनी खूप तयारी करून घेतलेली. चुलते असतील, मित्र असतील, सगळे वस्तात मित्र असतील, सगळ्यांनी भरपूर तयारी होती. तयारी मेहनत खूप झाली होती आणि त्याचा रिझल्ट सगळ्यांना. आज या सगळ्या मित्रांना म्हणजे अर्थात सगळे तुझ्या तालमीतले लोक आहेत, मुलं आहेत, म्हणले तुझ्यासोबत सराव केलेला आहे. काय भावना आहेत तुझ्या त्यांना भेटल्यानंतर? अक्षरशः तुला खांद्यावर घेतलं त्यांनी? हो नक्कीच सगळे आनंदित आहेत, आनंदाचा दिवस सगळ्यांसाठी. आणि आज सगळ्यांचं म्हणजे माझ्या सगळ्या प्रेम करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं आमच्या तालुक्याचं आमच्या गावाचं आज सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं, त्यामुळे खूप आनंदाची अर्थात जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे घडलं ते काय कसं पाहता? पंचांचा निर्णय त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण मी एक खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण करून दाखवलेलं आहे. त्यांचा प्रश्न येतो त्यांचे खेळाडू म्हणून काय वाटतं? सगळ्यांनी बघितलेलं योग्य योग्य नाहीये, त्यांनी कारवाई केली असं याच्याबद्दल. अर्थात या सगळ्या आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही. महाराष्ट्र केसरीला अशा पद्धतीने होतंय, अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो, कारण का माझ्या संघ पण मागच्या वर्षी असं झालं होतं, पण मी असं कधी बोललो पण नाही, कुणाला बाईट पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झालं. आणि मागच्या आमचा पराजय आम्ही स्वीकारून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिले की मेहनतीने काय करू. याच्यापुढे शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची? शिवराजला भेटून? हो नक्कीच सर, सगळे मोठे पैलवान आहेत, माझ्यापेक्षा सगळ्यात लहान मी त्यांच्यापेक्षा. नाही भेटणार का त्यांना? हो नक्की भेटणार. मोठे असून देखील ते प्रकार घडला म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला, मात्र तू खेळ दाखवून दिला यावेळेस. नक्कीच सर, आणि आता एक खेळाडू संघ होतात, एखादी हार एखादी जीत असते, फक्त संयम नसतो थोडा. पुढची वाटचाल कशी असणार आहे? पुढची वाटचाल सर उद्यापासून आता चालू नाही, इंडिया केसरी व्हायचं, भारत केसरी व्हायचं, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं, आपल्या तालमीचं नाव मोठं. आई वडिलांना भेटला काय भावना होती? आई वडिलांना खूप आनंद असेल. आताच आईच्या नगरवर डायरेक्ट बाप्पा दर्शनाला आला तर डायरेक्ट मम्मीलाच भेटायला जायचं. तिसऱ्या पंचांचा जो निर्णय झाला, सगळं झालं, बोलणं झालं, व्हिडिओ कॉल बोलणं झालं, सगळे माझ्या तिकडे वाट बघतात ते बाप्पांचं दर्शन पहिलं घेऊन. पण वाटलं होतं का महाराष्ट्र केसरीचा किताब ही गदा आपल्याला मिळेल असं वाटलं? भरपूर मेहनत केली होती, वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती. गोष्टी केल्या, वडिलांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, गोष्टी केल्या. काय मागितलं बाप्पांच्या सर निघालाच मागितली, बाप्पांची इच्छा. काका पवारांचं म्हणणं आहे की ते नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे, खरं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणं अपेक्षित होतं, मात्र कुस्तीचा निकाल द्यायला घाई केला असंही त्यांनी म्हटलं. आहे ना तर पंचांचं, कारण का मी तर काय बोलू शकत नाही सर, मी एक खेळाडू आहे आणि जो कुठल्याही पंचाने जो निकाल देतो मान्य करावा. पण शिवराजचं असं म्हणणं आहे की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती, तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला विजय घोषित केला. नाही ना सर, असं काय नव्हतं. मी कारण का डाव माझा डायरेक्ट ओढला होता, तिथनं डाव बघून सगळ्या पंचांनी रिझल्ट दिला. शिवराजने लाच मारली कितपत योग्य? हे योग्य तर नाहीये, पण ह्याच्यावर आता पंचाचा निर्णय घेतला. पण आता खेळाडू म्हणून कसं बघतोय? नाही सर, मी माझी कुस्ती करून माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन, रेफरीन रिझल्ट देऊन मी कारण का पुढच्या गोष्टीची तयारी करायला गेलो, मला तिथलं झालेलं काय त्याबद्दल काही कारवाई झाली निलंबनाची 3-3 वर्षाची, तरी काही कमी व्हावी शिक्षा आहे की बरोबर आहे? काय ह्याच्याबद्दल काहीच नाही. आता कुस्तीकरी संघाचा हा त्यांचा नियम आहे, नियमाच्या ह्याच्यात आपण तर काय बोलू शकतो. त्याला आव्हान देणार आहेत का? ठरवून माझ्या पैलवानांना डावललं जातं, हे राजकारण कुस्तीत घुसलंय, ते बरोबर नाही. ह्याच्याबद्दल काय मला माहित नाही. काय आता कुणाला भेटणार आहे? राजकारणी, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, कुटुंबाला भेटणार आहे, कुणी बोलवलंय? नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचंय, नंतर पुढं या सगळ्या प्रकरणात राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला? असं काय नाही सर, राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझ्या पण झाला तर मी पण असंच म्हणलो पाहिजे नव्हतं की एक पॉईंट तुम्ही 7 सेकंदात कसा काय देऊ शकता. मी पराजय स्वीकारला, कारण का आता त्यांनी पण स्वीकारला पाहिजे, शिवराजनी पण स्वीकारला पाहिजे. तुमचं काय बोलणं झालं शिवराजसोबत? नाही, तुम्ही बोलणार त्याला काही? नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान आहेत, त्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांना भेटणार, कारण का माझ्यापेक्षा मोठे पैलवान आहेत सगळे. चालेल, थँक्यू.